आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्वत्र इंधनाच्या तुटवड्याची टंचाई भासत आहे आणि त्याचा हाहाकारसुद्धा उडालेला आहे. बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा शालेय पोषण आहार शिजवण्यावरती परिणाम झाल्याचं दिसते. आपण जर पाहिलं तर सध्या आखाती देशामध्ये युद्ध सुरू आहे आणि त्यामुळं सर्वत्र गॅस टंचाईची स्थिती निर्माण झालेली आहे. सर्वत्र हाहाकार उडालेला आहे. मात्र बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा याचा परिणाम जाणवत आहे. जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजवला जातो त्या ठिकाणीसुद्धा सध्या गॅस तुटवड्याचा परिणाम जाणवतो आहे. त्यामुळं शिक्षण विभागाने आदेश काढलेले आहेत की जर का शाळेतला गॅस संपला तर चुलीवर आता शालेय पोषण आहार शिजवायचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. एकंदरीत पाहिलं तर सध्या गॅस तुटवड्याचा जिल्ह्यातील ज्या काही शाळा आहेत त्या ठिकाणी परिणाम जाणवत आहे. इतरही ठिकाणीसुद्धा परिणाम जाणवत आहे. जिल्ह्यातील जवळपास 1985 ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये सध्या प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेचा लाभ घेतला जातो आणि त्यापैकी 1739 ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये गॅस उपलब्ध आहे. मात्र 246 ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये गॅस उपलब्ध नाही आहे. त्यामुळे त्या ठिकाणी चुलीवरती अन्न शिजवून विद्यार्थ्यांना वाटप केलं जातं. दुसरीकडे जर पाहिलं तर सध्या ज्या ठिकाणी गॅस उपलब्ध नाही आहे त्या शाळेमध्ये चुलीवरती अन्न शिजवून म्हणजे शालेय पोषण आहार शिजवून विद्यार्थ्यांना द्यावा असे आदेश जे आहेत शिक्षण विभागाने काढलेले आहेत आणि सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा ज्या काही उपाययोजना करतील त्या संपूर्ण उपाययोजना करण्याचे आदेशसुद्धा शाळेला देण्यात आले आहेत. कॅमेरामन धीरज देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.